माझ्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानी आहेत। त्या सत्या नायर हॉस्पिटलमध्ये गौरीचा मृतदेह पाहून त्यांच्या आईवडिलांशी चर्चा करून त्या बाहेर आलेल्या आहेत। ताई, आपण स्वतः पीएम रूममध्ये जाऊन आलात, गौरीच्या आईवडिलांशी आपण बोललात, आईला सोबत घेऊन जाऊन ते मृतदेह बघितलेला आहे। काय सिच्युएशन आहे तिथली, कशा पद्धतीनं मधली वातावरण? नाही, मला कुठेतरी असं वाटतंय की याच्यात कुठेही चुकीचं घडू नये म्हणून आम्ही जे डीन आहेत त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याकडनं त्यांना अर्ज दिला आहे की या पूर्ण पीएमचं व्हिडिओग्राफी करण्यात यावी। कारण पॉलिटिकल प्रेशर येऊन हे जर बंद करण्याचा प्रयत्न झाला, जसं काही लोकांनी मला तिथे बोललेसुद्धा आहेत की तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस घ्या आणि त्यातनं हे सगळं मिटवण्याचा प्रयत्न जो केला गेला असता, तर हे सगळं होऊ नये म्हणून मी डीनशी चर्चा देखील केली। त्यांच्या मुलीच्या वडिलांना देखील तिथे घेऊन गेले होते आणि अर्ज देऊन आता तिथे व्हिडिओग्राफी होणार आहे। दुसरं म्हणजे तिथे पण एक छोटी समिती बनवून एक महिला डॉक्टर यासुद्धा तिथे पीएममध्ये असणार आहेत। त्यांनी याबरोबर 2 महिला पंचसुद्धा तिथे उपस्थित असणार आहेत। तर आता नीट होईल अशी अपेक्षा करते। ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाऊन मृतदेह बघितला त्यावेळेस तुम्हाला काही संशय आला का? तिच्या आईनं काही संशय व्यक्त केला का अशा वेळी? नाही, ते आई वडील दोघंही म्हणतायत की आम्हाला असं वाटतंय की हे कदाचित घातपातच आहे आणि ते सारखं तेच म्हणतायत। त्यामुळे आता पीएम रिपोर्ट नंतरच सगळं काय ते कळेल आणि तो नीट योग्य पद्धतीने व्हावा अशीच अपेक्षा आपण करू शकतो। डॉक्टरांनी जी आता डीनला भेटल्याच्या नंतर जी समिती तयार करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये नेमके कोण असणार आहेत, किती डॉक्टर असणार आहेत आणि त्यांच्या नातेवाईकापैकी कोण असणार आहे? तिथे एम ऑन कॉल तर असतीलच, त्याबरोबर एक लेडी ऑफिसर देखील आत असणार आहेत आणि 2 महिला पंच त्यांनी बोलवल्यात आणि त्या देखील आता हजर झाल्यात आणि पीएमला त्यांनी आता सुरुवात केली आहे। ज्यावेळेस ही सगळी घटना झाल्याच्या नंतर इथं बीडवरले नातेवाईक आलेले आहेत, पण त्या मुलाच्या अनंत गरजेच्या घरचे सुद्धा काही नातेवाईक येऊन इथं भेटले, त्यांना काहीतरी प्रेशर देण्याचा प्रयत्न करत होते, काही मिटवण्याचा प्रयत्न करत होते असे सुद्धा नागरिक सांगत होते। मात्र सध्या ते कॅमेऱ्यावर यायला तयार नाहीत। तर आपल्यासोबत काय नेमकी चर्चा झाली त्यांची या संदर्भात? त्यांनी आता मला सांगितलंय की काही लोक आले होते आणि त्यांनी खूप प्रेशराईज केलं होतं की तुमचा एक समजूतदार माणूस द्या, आमचा एक समजूतदार माणूस आम्ही देतो आणि मिटवण्याचा प्रकार होत होता असं त्यांचं म्हणणं होतं। पण आता याच्यात खरं किती खोटं किती मला माहीत नाही, कारण कॅमेरावर यायला त्यांनी नकार दिला आहे। कारण बीडमध्ये राहणं ना खूप सोपं नसतं, त्याच्यामागे काय आहे ते सगळं नंतर त्याचा उलगडा होईलच। त्यांनी मला सांगितलं की सिनियर पीएनच्या केबिनमध्ये सुद्धा ही माणसं गेली होती, तर मी आता त्याची CCTV फुटेजची मागणी करणार आहे लेखी स्वरूपात। ती पोलिसांकडनं आल्यावर बाकीच्या गोष्टी मी मांडेन। पंकजा मुंडेचे हे PA होते आणि पंकजाताईंनी आत्ता तरी हॉस्पिटलमध्ये पीएमच्या वेळेस तरी कुणाचा संपर्क केलेला आहे का, किंवा त्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचा काही प्रयत्न झाला आहे का त्यांच्याकडून? मला नुसतं आत्ता कोणीतरी म्हणालं की फोन आला होता, आता काय आला, कोणाचा आला, त्यांचा आला, ऑफिसकडनं आला मला माहीत नाही, पण आला असेल तर उत्तम, नसेल आला तर त्यांनी करावा। खरं तर हे जे सगळं सकाळी चालू होतं 7 वाजल्यापासनं, तर खरं तर पंकजा मुंडेंनी त्यांची 4 माणसं पाठवून यांची मदत करणं गरजेचं होतं की तो माझा PA झाला तर काय झालं, पण त्याला योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणं खरं अपेक्षित होतं आणि 4 माणसं त्यांच्या मदतीला पाठवणं गरजेचं होतं। आत्तापर्यंत तरी मला कोणी दिसलं नाही। अवघ्या काही महिन्यामध्ये एका डॉक्टर मुलीचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। तिच्या आईच्या वेदना तुमच्या हाताला पकडून, गळ्याला पकडून ज्या वेदना ती व्यक्त करत होती, नेमक्या तिच्या भावना काय होत्या, तिची काय मागणी होती? मला आत्ताच्या घटकेला काय बोलू, कारण एक आईची व्यथा त्या म्हणजे काल संध्याकाळी 6:30 पासून आत्तापर्यंत कंटिन्युअस रडत आहेत। पोटात एक अन्नाचा कण नाही, पाणी प्यायला त्या तयार नाही आहेत, नुसत्या रडत आहेत। आणि परमेश्वर आहे की नाही, परमेश्वर असता माझा परळी वैजनाथ असता तर असं झालंच नसतं। शंकरा, तू तुझ्या मुलाला वाचवलं, मग माझ्या मुलीला कोण वाचवणार वगैरे ते सगळे म्हणतात। बघवत नाही, सगळं होत असताना तुमचा स्वतःचा हृदय भरून येतोय। बीडचं अनेक प्रकरणं तुम्ही याच्यामध्ये बघितलेले आहेत आणि ह्या लेकीचं दुसरी आत्महत्या म्हणताय। संपदा आणि संपदानंतर आता गौरी, दोघी डॉक्टर्स एवढ्या काबाड कष्टाने आईवडिलांनी शिकवलं आणि त्यानंतर जर असा
आत्महत्या आहे का हत्या आता हिची तर माहीत नाही, पण संपदा मुंडेचीही आपल्याला माहीत नाही. काय बोलावं आणि काय महाराष्ट्राची आता दुर्दशा करून ठेवली आहे. आणि खरंच मला सगळ्या आईवडिलांना सांगायचं आहे की तुमच्या मुलीला इतका जरी त्रास होत असेल ना, समाज काय म्हणेल म्हणून तिला परत लोटू नका, तिला घरी घेऊन परत या. अशा मुली त्या डॉक्टर्स आहेत, त्या स्वतःचा उदरनिर्वाह आरामात करू शकतात. त्यांचं तर परत तुम्ही संसार थाटून द्या. अशा लोकांच्या गळ्यात त्यांना बांधून ठेवलं. काय काय बोलायचं मला खरंच सुचत नाही आता. तरी या प्रकरणाला राजकारणाचा सुद्धा अंग लागू शकतो, कारण एका मंत्र्याचे हे पी आहेत. तुमची शेवटची मागणी काय असेल या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासनाकडे? मला आत्ताच्या घटकेला तरी पहिलं पोस्टमॉर्टममधनं काय निष्पन्न होतं आहे ते बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता त्या माणसाला अटक झाली की नाही माहीत नाही, त्याच्या बहिणीला अटक झाली की नाही माहीत नाही. आणि त्याच्या बहिणीची सुद्धा इतकी हिंमत की सरळ सरळ ती म्हणते की तुला जर करायचं नसेल तर सांग, आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न लावून देऊ. असं बोलूच कसं शकतात? ती स्वतः स्त्री असताना जर शीतल इंगळे असं बोलत असतील तर धक्कादायक आहे सगळं. एवढंच म्हणते, धक्कादायक आहे. निश्चितच ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानी. त्यांनी गौरी अनंत गर्जे ज्या मयत आहेत, ज्यांनी आत्महत्या केली असल्याचं सध्या तरी समोर आलेलं आहे. मात्र या सर्व प्रकरणाचा कसून चौकशी व्हावी, अतिशय धक्कादायक घटना आहे, प्रशासनाने याची कसून चौकशी करावी अशी सध्या मागणी केल्या जात आहे. प्रशासन आता या सर्व घटनेकडे कशा पद्धतीनं बघतं, या प्रकरणाचा कशा पद्धतीनं तपास करतं का याचा कुठेतरी राजकीय बळीसुद्धा ठरला जातो किंवा राजकीय दबावाला प्रशासन कुठेतरी दबल्या जातं का पारदर्शकपणे याचा सर्व तपास करतं, हेही पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.